मीन ही शेवटची रास आहे. त्यामुळे ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातून पाहिले असताना मीन राशींमध्ये ह्या सगळ्या 11 राशींचे अनुभव, गुण, दोष, वेदना आणि प्रगल्भताही एकत्र आलेली दिसते. आणि म्हणूनच मीन या व्यक्ती अत्यंत भावनिक, करुणामय, संवेदनाशील आणि अध्यात्माकडे झुकणाऱ्या असतात. अर्थात मीन राशीचा स्वामी गुरु आहे आणि गुरु हा सात्विक आहे. हा ज्ञान, विवेक, धर्म आणि मार्गदर्शनाचा ग्रह असल्यामुळं मीन व्यक्ती जन्मताच ह्या अंतर्मुख आणि विचारशील असतात आणि त्यांना योग, ध्यान, नामस्मरण ह्या गोष्टी आवडतात आणि इतरांच्या दुःखांशी तादात्म्य पावणारे असतात. परंतु प्रत्येक गुणाची आहे ना एक मर्यादा असते. ती मर्यादा ओलांडली की तोच गुण पुढे दोषामध्ये रूपांतरित होतो आणि मीन राशीच्या बाबतीमध्ये हे प्रकर्षाने जाणवतं. आता हे जे आपण व्हिडिओ मेष राशीपासून मीनेपर्यंत बनवलेत, हे त्या स्वभावातल्या दोषांवर टीका करण्यासाठी नाहीत, तर तुम्हाला स्वतःची ओळख व्हावी आणि तुमचं कुठे चुकतंय हे स्वसुधारणेच्या दृष्टिकोनातनं हे मी तुम्हाला सांगतोय. त्यामुळे तुमचे दोष कुठले आहेत हे जर तुम्हाला कळलं आणि तुम्ही जर त्याच्यावरती नीट वागला तर तुम्हाला त्रास होणार नाही. अतिभावुकपणा हा तुमचा सर्वात मोठा दोष आहे. मीन राशीची व्यक्ती ही मनाने फार खोल असते. तिच्या भावना ह्या वरवरच्या नसून त्या अतिशय आतल्या स्तरावर असतात. एखाद्याचं दुःख, वेदना, अपयश आणि अन्याय पाहिलं ना की मीन व्यक्ती ही सहज हेलावून जाते. परंतु हा अतिभावुकपणा हा कित्येकदा अडचणीचा ठरतो. कारण एक विषय आहे की यांचा पटकन प्रत्येकावर विश्वास बसतो. त्यामुळे प्रत्येकावर विश्वास ठेवणे, समोरचा व्यक्ती प्रामाणिक आहे का नाही याचा विचार न करता स्वतःला पूर्णपणे झोकून देणे ही मीन राशीची मोठी कमजोरी आहे. यामुळं काय होतं तर अनेक वेळा फसवणूक होते, भावनिक शोषण आणि निराशा पदरी पडते. एखादं कोणी म्हटलं कापून घेतो तर मीनेची मुलगी असेल तर लगेच त्याला हो म्हणते, कारण ती भावनिक आहे. त्यामुळे आवश्यक बदल आहे की मीन व्यक्तीने समजून घेतलं पाहिजे की करुणा आणि मूर्खपणा यात एक पातळ रेषा असते. दयाळूपणा जरूर ठेवा पण विवेक सोडू नका. प्रत्येक जण हा तुमच्यासारखा संवेदनाशील नाही हे लक्षात घ्या आणि हे वास्तव स्वीकारणं हा पहिला बदल तुम्हाला करणं गरजेचं आहे. दुसरा आणि मोठा दोष काय माहिती आहे का की निर्णय घेण्यामध्ये तुम्ही गडबड करता. मीन राशीच्या लोकांना निर्णय घेणं अत्यंत अवघड जातं. ते प्रत्येक बाजूचा विचार करतात, खूप विचार करतात, प्रत्येकाच्या भावना जपण्याचा प्रयत्न करतात आणि शेवटी स्वतःचा निर्णयच लांबवतात. पाहूयात, थोडं थांबूयात, नंतर ठरवूयात, नंतर पाहूयात, बघूयात, समोरच्याचा अतिविचार करणं ह्या त्यांच्या जीवनाचा भाग बनून जातो. आणि मग प्रॉब्लेम असा होतो की मीन राशीच्या या स्वभावामुळं बऱ्याचशा संधी ह्या त्यांच्या हातातून निसटतात आणि अनेक वेळा इतर लोक त्यांच्या आयुष्याचे निर्णय घेऊ लागतात आणि मग मीन व्यक्ती ही कळत न कळत दुसऱ्याच्या आधिपत्याखाली येते, दुसऱ्याच्या इच्छेनुसार जीवन जगायला लागते. अगदी साधे कपडे घालायचे असतील ते सुद्धा त्यांना इतरांना विचारण्याची सवय लागते. अर्थात याच्यात आवश्यक बदल म्हणजे काय, निर्णय नेहमीच योग्य असला पाहिजे हा गैरसमज सोडावा. काही निर्णय चुकतील पण आणि त्यातूनच तुम्हाला अनुभव येईल ना आणि आत्मविश्वासात तुम्ही घेतलेल्या निर्णयामधूनच वाढणार आहे. निर्णय न घेणे ही सर्वात मोठी चूक आहे आणि हे मीन राशीच्या लोकांनी लक्षात ठेवलं पाहिजे की दुसऱ्यांच्या बोळ्यानं आपल्याला दूध प्यायचं नाही. आणखीन एक दोष असतो या मंडळींचा मीन राशीच्या, ते म्हणजे वास्तवापासून पळ काढण्याची प्रवृत्ती. कल्पनाशक्ती अतिशय समृद्ध असते. स्वप्नांच्या आणि कल्पनांच्या आणि वेगवेगळ्या विचारांच्या दुनियेमध्ये या तुम्हा मीन राशींच्या मंडळींना रमायला आवडतं. पण जीवनातलं कठोर वास्तव, जबाबदाऱ्या आणि संघर्ष यांचा सामना करण्याऐवजी कधीकधी तुम्ही मग त्याच्यापासून पळ काढता. मग याच पळ काढण्याच्या स्वभावामुळं काही मीन राशीचे लोक व्यसनांकडे आहारी जातात, आभासी जगाकडं आणि अवास्तव आशांकडे ओढले जातात आणि मग सगळं ठीक होईल या भ्रमामध्ये वास्तवाकडे दुर्लक्ष केलं जातं. त्यामुळं व्यसनी लोकांचं जे प्रमाण असतं ते मीन राशींच्या लोकांचं बरंचसं व्यसनी प्रमाण असतं. लोक त्याला ॲडिक्ट होऊन जातात. आवश्यक बदल काय करायला पाहिजे तर अध्यात्म म्हणजे वास्तवापासून दूर जाणं नाही, तर वास्तव अधिक स्पष्टपणे पाहण्याची ताकद मिळवणं. समस्या म्हणजे शिक्षा नाही, ती जीवनाची दिलेली परीक्षा असते. त्यांचा सामना केल्याशिवाय प्रगती शक्य नाही हे मीन राशींच्या मंडळींनी स्वीकारायला हवं. मीन राशींची मंडळी ही बहुतांशी अजून एक जो कमी मला वाटतो त्यांच्यामधला गुण ते म्हणजे स्वतःला कमी लेखण्याची सवय. मीन व्यक्ती अनेकदा स्वतःच्या क्षमतेची किंमतच ओळखत नाहीत. इतरांच्या गुणांचं कौतुक करताना ते स्वतःच्या गुणांकडे मात्र दुर्लक्ष करतात. बऱ्याचदा अशी भावना असते की मी काही विशेष नाही, माझ्यामुळं काय होणार आहे आणि मी कोण लागून गेलो, आणि अशा भावना ज्या असतात ना ह्या मीन राशींच्या मंडळींच्या मनामध्ये घर करून बसतात. त्यामुळे सामाजिक, आर्थिक आणि व्यावसायिक आयुष्यात अपेक्षित सन्मान मिळत नाही, कारण मुळातच तुम्ही
नम्र आहात, तुम्ही इतके नम्र आहात की असं म्हणतात की अति नम्रता पात्र होते भयाला. लोक मग तुमच्या स्वभावाचा फायदा घेतात आणि त्यांना असं वाटतं की तुम्ही घाबरायला लागले. त्यामुळे मीन राशींच्या मंडळींनी हे समजून घेतलं पाहिजे की सौम्यता ही कमजोरी नसून ती उच्च मानसिक पातळीची खूण आहे. स्वतःच्या कर्तृत्वाची जाणीव ठेवणं, योग्य मोबदला मागणं आणि गरज असेल तेव्हा ठाम भूमिका घेणं, हे बदल मीन राशींच्या मंडळींनी करणं अत्यंत आवश्यक आहे. आता मीन राशीचे मी तुम्हाला वेगवेगळे दुर्गुण सांगतोय, त्याच्यामध्ये आणखीन एक दुर्गुण आहे, तो म्हणजे सगळ्यांना खुश ठेवण्याची मानसिकता. घरामध्ये आई आहे, भाऊ आहे, सगळ्यांना खुश ठेवायचं. मीन राशीची व्यक्ती कोणाचं मन दुखावले जाऊ नये यासाठी स्वतःचा त्रास सहन करतात. नाही म्हणण्याची भीती, मतभेद टाळण्याची सवय आणि सतत स्वतःची समजूत काढण्याची भूमिका घेतल्यामुळं मानसिकदृष्ट्या तुम्ही थकून जाता. आणि मग तुम्हाला असं वाटतं की मी सगळ्यांचा विचार करतो किंवा करते आणि लोक मात्र माझा विचार करत नाही. कारण सगळ्यांना खुश ठेवणं हे कोणाच्याही हातात नाही. स्वतःच्या मर्यादा ठरवणं आणि गरज असेल तेव्हा नकार देणं हे काही स्वार्थीपणाचं लक्षण नाही, हे आत्मसन्मानाचं लक्षण आहे. त्यामुळे मीन राशींच्या मंडळींनी काही ठिकाणी नाही म्हणायला शिकलं पाहिजे. बऱ्याच मीन राशींच्या मंडळींना उधार पैसे मागितले जातात ना, ते परत त्यांना कधी मिळत नाही. कारण लोकांना वाटतं ह्यांची जबाबदारी आहे की आपल्याला पैसे त्यांनी द्यावे. मग सध्याची मीन राशीची ग्रहस्थिती काय आहे 2026ला? अर्थात मीन राशीला 7.5 आहे आणि हा कालखंड जो शनीच्या प्रभावाचा असल्यामुळं आणि शनी महाराज हे कर्माचे आणि शिस्तीचे ग्रह असल्यामुळं मीन व्यक्तीला स्वतःकडे प्रामाणिकपणाने पाहण्याची संधी यावर्षी मिळणार आहे. तुम्हाला जे टाळलं गेलं होतं ना, जे दडपलं गेलं होतं, ते विषय आता समोर येतील. हा जो काळ आहे पूर्ण वर्षाचा, हा तुम्हाला मानसिकदृष्ट्या जड वाटू शकतो, परंतु याच काळात आयुष्याला स्थैर्य मिळू शकतं. गुरुचा जो अनुकूल प्रभाव आहे यावर्षी, तो योग्य मार्गदर्शन, शिक्षण, अध्यात्म आणि सेवा कार्यामध्ये प्रगती देणारा ठरतो. तुम्हाला अध्यात्मामध्ये मन रमेल. राहू केतूच्या प्रभावामुळे तुमचं मन थोडंसं अस्थिर होऊ शकतं, पण ध्यानधारणा, नामस्मरण, प्रार्थना आणि सेवाभाव यातून तुम्ही ते संतुलन साधू शकता. एकंदरीत जर बघाल तर मीन राशींच्या मंडळींना जो मी स्वभाव बदलायला सांगितलाय, तो जर स्वभाव बदलला तर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये आनंदी ठराल. मीन राशीचे दोष हे प्रत्यक्षात अतिगुणांचं विकृत रूप आहेत असं मला वाटतं. योग्य दिशा, विवेक आणि आत्मभान मिळालं ना तुम्हाला, तर हेच दोष जीवनाचं मोठं सामर्थ्य बनू शकतात. मीन व्यक्ती ही जन्मतच मार्गदर्शक आहे, समुपदेशक आहे, कलाकार आहे, शिक्षक आहे, आध्यात्मिक गुरु आहे. ह्या सगळ्या क्षमता तुमच्याकडे आहे. समोरच्याला समजून घेणे, समजून सांगणे, सकारात्मक विचार करण्याची ताकदही तुमच्याकडे आहे. गरज आहे ती फक्त स्वतःला समजून घेण्याची, स्वीकारण्याची आणि योग्य वेळी स्वतःमध्ये बदल करण्याची. मीन राशीने स्वतःकडून पळू नये, स्वतःकडे वळावं. तुम्ही स्वतःकडे वळून बघितलं तर संपूर्ण जगाला प्रकाश देण्याची ताकद मीन राशींच्या मंडळीमध्ये आहे. तुमचा स्वामी गुरु असल्यामुळं तुमचा स्वभाव गुरुतत्वाशी संबंधित आहे. आपण मेष ते मीनपर्यंतच्या राशींचे नकारात्मक पॉईंट पाहतो आणि हे नकारात्मक मुद्दे प्रत्येक वेगवेगळ्या भागातनं पाहतोय. एकदम आपण केलं नाही मेष ते मीन, कारण खूप मोठी व्हिडिओ होईल, म्हणून आपण तो प्रत्येक राशीचा वेगळा करतोय. आणि म्हणून तुम्हाला हे पटलं असेल तर तुम्ही ह्या स्वभावामध्ये निश्चित बदल करा. पुढच्या ह्या 2026च्या वर्षामध्ये तुमच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल झालेले तुम्हीच मला सांगाल. पुन्हा भेटूयात. आणि हा कार्यक्रम आवडला आहे का, तुम्हाला हे पटलं आहे का, हे जरूर कमेंटमध्ये सांगा. पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. आणि हो, माझ्या राशीला हा जो चित्रपट आहे हा ॲमेझॉन प्राईमवर आपल्याला बघायला मिळेल. यात 12 राशींच्या गमती जमती आणि मी देखील काम केलं, जरूर पहा. ओम साईराम.